भारतातील विविध भागात अवैधरित्या बनावट कागदपत्रे तयार करून बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या राहतात. अशांविरुद्ध वेळोवेळी कारवाई सुद्धा केली जाते. या होणाऱ्या कारवाईमुळे काही संस्था आणि व्यक्तींच्या आता पोटात दुखू लागल्याचे दिसतंय. तथापि हिंदूंवर मात्र अन्याय झाला की या संस्था मूग गिळून गप्प बसतात. त्यांच्या तोंडाला कुलूप लागतं. बांगलादेशी हिंदूंवर जेव्हा भयावह अत्याचार होत होते तेव्हाही ते प्रकर्षानं दिसलंच. आताच नव्हे तर 90च्या दशकात काश्मीरी पंडितांच्या नरसंहाराच्या वेळी सुद्धा या जागतिक संघटनांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती. एकूणच काय तर पाश्चिमात्य चष्म्यातून हिंदूंचे अश्रू दिसणे हे अशक्यच. आज आपण याचबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओंकारमय, कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम. इस्लामिक कट्टरपंथींच्या अत्याचारामुळे काश्मीरमधील जवळजवळ संपूर्ण हिंदू समाज अवघ्या 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत जन्मभूमीपासून दूर गेला. पाश्चिमात्य देशात जर असा नरसंहार झाला असता तर त्याला लगेच होलोकॉस्ट म्हणून वैश्विक दुःखाचा दर्जा दिला गेला असता. परंतु तशाच मरणयातना सोसून सुद्धा काश्मीरी पंडितांकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. तशीच परिस्थिती आज बांगलादेशी हिंदूंची झाली आहे. इस्लामिक कट्टरपंथींच्या जाचापासून वाचण्यासाठी 5 लाखांहून अधिक काश्मीरी पंडितांना रातोरात घरे सोडण्यास भाग पाडले. असे असतानाही कुठल्याच पाश्चिमात्य माध्यमांनी याची दखल घेण्याचे कष्टही घेतले नाही. 90च्या दशकात काश्मीरमध्ये भारतविरोधी आणि हिंदू विरोधी घोषणा दिल्या जात होत्या. हिंदूंना उघड उघड काश्मीर सोडून देण्याची धमकी सुद्धा दिली जात होती. हिंदू महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वर्तन केले जात होते. हिंदूंना धर्मांतराची धमकी सुद्धा दिली जात होती. गंभीर म्हणजे काश्मीरमधील मशिदी ह्या दहशतवादी कारवायांचे केंद्र झाली होती. कायदा सुव्यवस्था सुद्धा पूर्णतः भंग पावली होती. अपहरण, हत्या आणि बलात्कार सर्रास चालू होते. जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट म्हणजे JKLF आणि हिजब उल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनांनी काश्मीरी पंडितांना उघड उघड धमक्या दिल्या. त्यांना 3 पर्याय दिले गेले की इस्लाम स्वीकारा, काश्मीर सोडा किंवा मरा. सौरा येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मधील 24 वर्षीय परिचारिका सरला भट हिच्यावर 5 दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचा जळालेला मृतदेह आणि गोळ्यांनी माखलेला मृतदेह हा रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला. कुपवाडा येथील सरकारी हायस्कूल त्रेहग्राम येथील 21 वर्षीय प्रयोगशाळा सहाय्यक गिरिजा टिकू हिचे अपहरण करण्यात आलं होतं. क्रूरपणे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि जिवंत असतानाच तिचे करवतीच्या गिरणीवर 2 भाग करण्यात आले. गिरिजा टिकू यांच्यासोबत घडलेली घटना ही क्रूर आणि अमानवीय होती. तरी त्या काळात मानवी हक्कांचे मोठे गोडवे गाणाऱ्या कोणत्याही पाश्चिमात्य संस्थांनी या घटनेवर आवाज उठवणे तर दूरच साधी दखलही घेण्याचे कष्ट घेतले नाही. JKLFचा नेता यासिन मलिक याने नॅशनल टेलिव्हिजनवर काश्मीरी हिंदूंसोबत 3 भारतीय वायुसैनिकांची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर देखील पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी ती गोष्ट नजरेआड केली. असं करून त्यांनी फक्त यासिन मलिकला पीडित म्हणून दाखवले. हे फक्त काश्मीरी हिंदूंपुरते मर्यादित नाही तर बांगलादेशी हिंदूंसोबतही असाच हिंसाचार घडतोय. या भयानक नरसंहाराच्या कहाण्या डोळ्यांसमोर येऊनही जागतिक मीडिया आणि मानवी हक्क संस्थांनी यावर मौन पाळल्याचं दिसतंय. पाश्चिमात्य देशांनी केवळ राजकीय फायद्यासाठी डोळेझाक केल्याचेही दिसते. याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.